कशी आहे पावभाजी? अच्छी। अच्छी. मग कशी आहे पावभाजी खाऊन बघ. खाया ही नहीं तो बना लाओ। फ्लावर कटिंग करून घेतलेली, बटाटा कटिंग करून घेतलेला, कुकरमध्ये लावायचं. कुकरला 3 शिट्या काढायच्या आहेत. मटार, त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं. हम्म. हम्म. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ थोडं कमी टाकलं तरी चालेल. ज्यावेळेला आपण पावभाजी बनवतो त्या टायमाला नंतर आपण मिठाचं प्रमाण व्यवस्थित करू शकतो. आणि याला गॅसवरती 3 शिट्या काढून घ्यायचं. पावभाजीसाठी 2 ते 3 शिमला मिरची घ्यायचे, मीडियम साईजचे. असे माझ्याकडे छोटे असल्यामुळे मी 4 घेतलेले आहेत. मीडियम साईज ते 4 ते 5 कांदे, 2 टॅमॅटो, 2 ते 3 टॅमॅटो. माझ्याकडे टॅमॅटो साईज मोठी असल्यामुळे मी 2 घेतलेले आहेत. थोडी छोटी असेल 2 किंवा 3 टॅमॅटो घ्यायचे. त्यांना बारीक कटिंग करून घ्यायचे पावभाजीसाठी. एक लसूण आणि अद्रक याची पेस्ट बनवून घ्यायची. मस्तपैकी 3 शिटी काढलेले आहेत कुकरवरती. त्याला थोडंसं थंड होऊन गेलं की याला मिक्सरला लावून घेऊया. जरा वेगळ्या स्टाईलमध्ये पावभाजी बनवतो. कॅप्सिकम, ऑनियन, टॅमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट. कॅप्सिकम, ऑनियन आणि टॅमॅटो जे घेतले होते त्याला बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हे आपण फ्राय करायचं कढईमध्ये. आता आपण कढईमध्ये पावभाजी बनवायची. पावभाजीचा तवा असेल ते चालेल, पण आपण घरी बनवताना तर पावभाजीचा तवा नसतो. कढईमध्ये किंवा टोपामध्ये आपण बनवू शकतो. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. ॲक्च्युली आपण हे बटरमध्येच बनवणार आहे, पण ही वेगळ्या स्टाईलमध्ये बनवत असल्यामुळं पहिलं तेलामध्ये कॅप्सिकम, ऑनियन, टॅमॅटो हे फ्राय करून घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं जिरा घ्यायचं. गरम थोडं तेल झालं की जिऱ्याचा एक तडका द्यायचा. चमचा त्यानंतर अद्रक लसूणची जी पेस्ट केली होती ती पेस्ट टाकायची. तर मस्तपैकी हलवून घ्यायचं. नंतर ऑनियन टाकायचं. चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं. ऑनियन टाकायचं त्यावेळी थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, आणि त्याने ऑनियन लवकर शिजतं. थोडंसं मीठ टाकायचं.
थोडंसं याला फ्राय व्यवस्थित करून घ्यायचं. टाकलेलं वाटतं. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं. आणि त्यानंतर ती शिमला मिरची टाकायची त्यामध्ये. शिमला मिरची आणि ऑनियन हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. तुमच्याकडे जर मॅशर असेल तर तुम्ही मॅशरनी पण त्याला मॅश करून घेऊ शकता. पण मी मॅशरनी हे करत नाही आहे, मॅश करत नाही. मी जर वेगळ्या स्टाईलमध्ये बनवतो आहे, त्यामुळे मी मिक्सरला लावणार आहे. दरदरा पिसणार आहे त्याला. एकदम पेस्ट बनवायची नाही, हलकंसं दरदरा पिसायचं. त्यामध्ये इन्क्रीमेंट व्यवस्थित त्यामध्ये मिक्सिंग होतात. तुम्ही पाहिजे तर तुम्ही मॅशरनी पण त्याला मॅश करू शकता. चांगलं 3-4 मिनटं व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे. आता ते आपण टॅमॅटोचे हे कटिंग केले, टॅमॅटो त्यामध्ये टाकायचं आहे. हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. दोन ते 3 मिनटं फ्राय झालं. गॅस फास्टच ठेवायचं. दोन ते 3 मिनटं व्यवस्थित फ्राय झालं. हे आपण जे बनवलेलं मिश्रण आहे हे मिक्सरला थंड करून घ्यायचं. थंड करून झालं की ते मिक्सरला लावायचं. पण मिक्सरला बारीक पेस्ट नाही करायची, दरदरा पिसायचं आहे ते. याला आता गॅस बंद करून घेऊया आणि याला आपण थंड करायला ठेवूया. हे आपण कुकरला लावून घेतलं होतं. मस्तपैकी छान एकदम 3 शिट्टी दिलेली आहे. पेस्ट झाले. मटर पण व्यवस्थित शिजलेलं आहे. फ्लावर
खूप मस्त की पेस्ट झालं. ह्याला आता मिक्सरला लावून घ्यायचं. मिक्सरमध्ये थोडं थोडं करून घ्यायचं. मिक्सरला याला पेस्ट करून घ्यायचं. तुम्ही पाहिजे तर याला आपण तुम्ही पाहिजे तर हे मिश्रण डायरेक्टली जे आपण पावभाजी बनवतो त्याच्यामध्ये तुम्ही त्याला मॅश पण करू शकता. मॅशिंग करून ते करतो. ते खडा थोडंसं हे होतं म्हणजे तोंड लागू नये म्हणून मी ज्यावेळेला मिक्सरला लावाल त्या टायमात थोडंसं दरदरीत पिसून घ्यायचं. तर हाताला लागलं पाहिजे. एकदम बारीक पेस्ट नाही करायची. हे आपण टॅमॅटो, कॅप्सिकम आणि ऑनियन जे आपण फ्राय करून घेतलेलं आहे ते हलकंसं दरदरं पिसून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मिश्रण व्यवस्थित होऊ शकतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं घ्यायचं आहे आणि हलकंसं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे, थोड्या प्रमाणात घ्यायचं, जेणेकरून ते मिक्सरमध्ये दरदरं व्यवस्थित पिसायला जमतं. तुम्ही बघू शकता. बस एवढे शॉप आहे घ्यायचे. जास्त एकदम पेस्ट बनवायची नाही आहे. ज्या कढईमध्ये आपण ऑनियन, कॅप्सिकम आणि टॅमॅटोची फ्राय करून घेतलं होतं तीच कढई व्यवस्थित धुवून घेतली परत आणि त्याच्यामध्ये आता पावभाजी बनवायला आपण चालू करूया. त्यापूर्वी एक आपलं प्रिपरेशन करून ठेवायचं. बघू शकता तुम्ही थोडंसं जिरं घेतलं आहे तडका मारायला, चिली पावडर 1 चमचा आणि काश्मीरी लाल मिरची, जेणेकरून पावभाजीला एक लालसर कलर येतो. पाहिजे तर तुम्ही त्या फूड कलर पण रेड कलरचा यूज करू शकता. आणि चवीनुसार मीठ आणि एव्हरेस्ट पावभाजी मसाला 10 रुपयाचं पॅकेट भेटतं बाजारामध्ये. ते 10 रुपयाचं पॅकेट तुम्ही घेऊ शकता. 2 ते 3 माणसाचं जर बनवायचं असेल तर 1 पॅकेट बस होतं. थोडं जास्त असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला ते ॲडजस्ट करायचं आहे. आता आपण हे कढई मस्तपैकी गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण बटर टाकूया. अमूल बटर किंवा मार्केटमध्ये खूप प्रकारचे असे बटर्स भेटतात. ते बटर टाकायचं. बटर व्यवस्थित हलवून घ्यायचं. कोथिंबीर ते झाल्यानंतर यामध्ये जिरा टाकायचा आहे चमचा की. थोडंसं जिरं टाकायचं आहे. त्यानंतर चिली पावडर, काश्मीरी लाल मिरची आणि पावभाजी मसाला एव्हरेस्टचा. फेमस हो गया. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. थोडंसं मीठ टाकायचं. मैं वीडियो बनाता हूँ और मैं फेमस हो जाता हूँ. आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आणि जे आपण मिक्सरला लावलं आहे खडा एकदम हे केलेला आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. गॅस स्लो ठेवायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
2 ते 3 मिनटं याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. पाणी टाकतो. बघू शकता मस्तपैकी सुंदर अशी वाफा या तयार झाले. थोडंसं हलवायचं जेणेकरून खाली लागू नये म्हणून. प्लेटमध्ये थोडंसं जे उरलं त्यामुळे थोडंसं 2 चमचे पाणी टाकून ते पण मिक्स केलेलं आहे. कलर थोडंसं त्यानंतर थोडंसं फूड कलर त्यामध्ये यूज करायचं आहे. फूड कलर हे ब्रँडेड कंपनीचंच घ्या. जास्त फूड कलर यूज करायचं नाही आहे. मस्तपैकी फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण फ्लावर, बटाटा आणि मटार जे कुकरला उकळून घेतल्यानंतर त्याला आपण पेस्ट बनवलं आहे तर ते पेस्ट त्यामध्ये टाकायचे. एकसाथ सर्व टाकायचं आहे, थोडं थोडं टाकायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते मिश्रण व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होईल. त्या व्यवस्थित हलवून घ्यायचं. तुम्ही इथे मॅशरचा पण उपयोग करू शकता हलवण्यासाठी. बघू शकता मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. छानसा कलर आलेला आहे. आता हे जास्त घट्ट असल्यामुळं आपल्या पद्धतीने किती घट्ट पाहिजे किती पाणी पाहिजे बघू शकता. थोडंसं पाणी ठेवायचं जेणेकरून ते गॅस बंद केल्यानंतर ते घट्टपणा त्यामध्ये पावभाजीमध्ये येतो. आणि थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं. त्यानंतर पावभाजी मसाला 1 पॅकेट परत वरतून टाकायचं जेणेकरून त्यात चांगला स्वाद येतो. आणि त्या व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्या टायमाला गॅस स्लो ठेवायचा, फास्ट गॅस ठेवायचा नाही. त्यानंतर थोडंसं बटर टाकायचं वरून. बटरचा चांगला फ्लेवर येतो. थोडंसं बटर टाकायचं आणि ह्याच्यावरनं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तुम्हाला जर चवीसाठी पाहिजे तर कस्तुरी
मेथी जी येते मार्केटमध्ये ती थोडीशी त्यामध्ये बारीक करून टाकू शकता. स्लो गॅसवरती एक 3 ते 4 मिनटं त्याला ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी होते. स्लो गॅसवरती मस्तपैकी फ्राय झालेलं आहे. ते हलवून घ्यायचं. मग अशी थोडं पाणी टाकलेलं आपण आता मस्तपैकी त्याला घट्टपणा आहे, कलर व्यवस्थित मिक्स आहे. थोडंसं चमच्याने टेस्ट घेऊन बघायची व्यवस्थित मिठाचं प्रमाण आहे का नाही ते. मस्तपैकी मिठाचं प्रमाण जायला त्यानंतर त्यावरती मस्तपैकी कोथिंबीर थोडी टाकायची. दुसऱ्या साईडला फ्राय पॅन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपले पाव गरम करून घ्यायचं आहे. पावमध्ये कट करून घ्यायचे. बटर टाकायचं. पावाला बटर तो जास्तच लावायचं जेणेकरून टेस्ट चांगली येते. चमचा पावभाजी तयार आहे. ती थोडीशी हलवून याच्यामध्ये प्लेटमध्ये काढून घ्यायची. मस्तपैकी आपण भाजी घेतली आहे, ऑनियन घेतलेलं आहे, लेमन घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये पाव ठेवायचे. आपली पावभाजी तयार झाली. त्याच्यानंतर पावावरती थोडंसं बटर टाकायचं. छानपैकी आपली पावभाजी रेडी झालेली.